बेंगलोरमध्ये आहे ना, दसऱ्यामध्ये सामाईची परीक्षा होते आणि मग त्यांना सुट्ट्या लागतात 8 ते 10 दिवसाच्या अशा. आपल्याकडे कसं दिवाळीमध्ये सुट्ट्या असतात ना, तर तसं एक कर्नाटकामध्ये आणि बेंगलोरमध्ये ना दसऱ्याच्या नंतर सुट्ट्या असतात. त्याच्यामुळं मग एक्झाम वगैरे झाली होती म्हणून मग नमस्कार, मी स्मिता बेंगलोरवरून तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त स्वागत करते. तर एक्झाम पण झालेल्या होत्या म्हणून मग मुलं पण म्हणत होती की चला आपण जरा गेम झोनमध्ये वगैरे जाऊयात, कारण मुलं पण अभ्यास करून करून कंटाळतात. तर चला म्हटलं, मग विकेंड पण होता आणि सुट्ट्या होतात त्याच्यामुळे जास्त लोकांना सगळे गावाला गेलेले होते. त्याच्यामुळं एवढी जास्त पण काही गर्दी नव्हती आणि थोडेफार डिस्काउंट वगैरे चालू होते. तर म्हटलं की चला बघूयात आपण काय काय आहे तिथं गेम झोनमध्ये. तर खूप छान, मुलांना पण थोडीच मज्जा येते. काहीतरी कारचे गेम्स असतात, बाईकचे गेम्स असतात, पुन्हा बॉलचं गेम असतात, बास्केटबॉल असतात, गनचे गेम्स असतात. तेवढंच जरा मुलांना पण थोडी मज्जा वगैरे वाटत असते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जाऊयात. तर आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो. इथे ना पॉईंट्सवरती असतात, म्हणजे एक गेम 30 पॉईंटचा एक गेम असं वगैरे असतं. तर मग श्लोकला पहिल्यांदा ना बाईकवर बसायचं होतं, मग त्यानं पहिल्यांदा बाईकचा गेम घेतलेला होता. हारणं जिंकणं हे नंतरचा प्रश्न आहे, पण ॲटलिस्ट मुलं खेळतात, त्यांना काहीतरी कळतं गोष्टी वगैरे, म्हणून मग आम्ही म्हटलं की चला करूयात. तर तो खेळत होता. रेसिंगचं वगैरे गेम चालू होतं. त्याच्यानंतर ना तिथे कॉम्पिटिशन्स वगैरे पण लावतात, म्हणजे एक प्लेयर असतो, पुन्हा त्याच्याबरोबर दुसरा प्लेयर, असे कॉम्पिटिशन्स पण असतात. त्यानंतर मूव्हीज वगैरे पण दाखवतात तिथं, म्हणजे एकदम रिअलिस्टिक मूव्ही वाटतात. तिथे कसं गॉगल वगैरे लावतात डोळ्याला आणि मग आपल्याला तिथं मूव्ही वगैरे दाखवतात. तर ते पण असतात. तुम्हाला कुठले गेम हवे असतात नाही ते तुम्ही सिलेक्ट करायचे असतात आणि मग 100 ह्याच्यामध्ये तुम्हाला किती बसतात ते बघतात. इथे वरती जे दिसतं ना स्क्रीनवरती, तर तिथं तसं ते जात होते. असं म्हणजे आपण हिलमध्ये गेलोय किंवा स्नोमधून चाललोय असं वगैरे तिथं फील होतं. ते हलत पण होतं बघा चेअर अशी, त्यामुळे असं तुम्ही पण तिथे स्वतः हलताय वगैरे असं ते वाटतंय. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट गेम घेतलेला होता हा बास्केटबॉलचा. एक जण बास्केटबॉल टाकायचा आणि ते टायमर लावलेलं असतं. तर त्या टायमरमध्ये तुम्ही कितीतरी एक 20 वगैरे बॉल टाकले पाहिजेत असं ते गेम असतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी घेतलेला हा गनचा गेम. गननी तुम्ही फायर करायचं असतं आणि तुम्ही कोण विन होतं ना तर त्यांना तिकीट्स वगैरे मिळतात आणि मग त्या तिकीट्सवरून ना तुम्ही पुढं गेम त्यांचं गिफ्ट वगैरे मिळतं त्यांना, ते गिफ्ट देतात. छोटेसे काहीतरी असे गिफ्ट्स असतात. उगाच मुलांसाठी तेवढंच थोडीशी मजा आणि त्यांना पण थोडं चांगलं वाटतं. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.